हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगर परिषदेतील ठेकेदारानं किमान वेतन द्यावं या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून सुरू केलेलं काम बंद आंदोलन सुरूच आहे। आज तिसऱ्या दिवशी नगर परिषद कार्यालयाच्या आवारात रखरखत्या उन्हात कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद कार्यालयात ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे, स्वच्छता निरीक्षक आसावरी सुतार, आरोग्य निरीक्षक सचिन भोसले, ठेकेदार प्रतिनिधी सुजित कांबळे यांच्याबरोबर सर्वपक्षीय समितीची बैठक झाली। यावेळी ठेकेदार प्रतिनिधी सुजित कांबळे यांनी वेतनासह सर्वच बाबतीत सकारात्मकता दर्शवल्यानं या प्रकरणी तोडगा निघण्याची शक्यता आहे। किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी हुपरी नगर परिषदेत कंत्राटी कामगारांचं मंगळवारपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। आज सर्वच कंत्राटी कामगारांनी नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर रखरखत्या उन्हात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। यामध्ये महिला कामगारांचाही सहभाग होता। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे, स्वच्छता निरीक्षक आसावरी सुतार, आरोग्य निरीक्षक सचिन भोसले, ठेकेदार प्रतिनिधी सुजित कांबळे यांच्याशी सर्वपक्षीय समितीची बैठक झाली। यावेळी ठेकेदार प्रतिनिधी सुजित कांबळे यांना सर्वांनी धारेवर धरलं। तर गेल्या 10 वर्षांपासून आणि कोरोना काळात गटारीसह शहरात सार्वजनिक स्वच्छता करणाऱ्या कंत्राटी कामगारांना डावलून बाहेरचे कामगार आणणं योग्य नाही। जर बाहेरचे कामगार शहरात आले तर त्यांना झोडपणार अशी आक्रमक भूमिका मनसे जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील यांनी घेतल्यानं बैठकीत तणाव निर्माण झाला। यावेळी नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांनी स्वच्छता निरीक्षक आसावरी सुतार, आरोग्य निरीक्षक सचिन भोसले, ठेकेदार प्रतिनिधी सुजित कांबळे यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली। त्यानंतर ठेकेदार प्रतिनिधी सुजित कांबळे यांनी या आंदोलनावर तोडग्यासाठी सकारात्मकता दर्शवली। त्यामुळे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या उपस्थितीत कामगारांच्या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। यावेळी शिंदे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अजित सुतार, माजी नगरसेवक रफिक मुल्ला, माजी सरपंच सुभाष कागले, अशोक खाडे, पांडुरंग माणकापुरे, नागेश कौंदाडे, महेश इंगरोळे, तुषार मालवेकर, ऋषिकेश साळी यांच्यासह कंत्राटी कामगार उपस्थित होते।